जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। एकनाथ शिंदे यांच्या स्नेहभोजनाला जाऊ नका असं काही लोक त्यांच्या आमदार, खासदार आणि नेत्यांना मेसेज करून सांगतात, परंतु शिंदे साहेबांनी जपलेल्या ऋणानुबंध आणि मैत्रीच्या संबंधामुळे इतर पक्षांचे नेतेही स्नेहभोजनाला येतात। त्यामुळे आता तरी तुमच्यापासून लोक दूर का जातात याचं आत्मपरीक्षण करा, असा टोला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उबाटा गटाला नाव न घेता लगावलाय। श्रीकांत शिंदे हे आज अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी आले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिल्लीतील डिनर डिप्लोमसीवर भाष्य केलं। ऑपरेशन टायगर सध्या जोरात असून यापुढेही ते सुरूच राहणार आहे। मागील काही दिवसात काही नेत्यांचा प्रवेश झाला असून येत्या काळातही अनेक नेते, माजी आमदार, खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचं सुतोवाच श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या 2.5 वर्षाच्या काळात जे काम केलं त्याने प्रभावित होऊन इतर पक्षातील नेते शिवसेनेत येत आहेत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले। तसंच डिनर डिप्लोमसीचा काही लोकांना प्रॉब्लेम असून ते त्यांच्या नेत्यांना, आमदार, खासदारांना मेसेज करून सांगत आहेत की जाऊ नका, परंतु तरीही आमचे त्यांच्याशी जे ऋणानुबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत, त्यामुळे ते येत असतात। त्यांना त्यांच्या नेत्यांशी, आमदार, खासदारांशी कधीच ऋणानुबंध ठेवता आला नाही। त्यांना आज प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसत असून एकनाथ शिंदेंना इतका मोठा पुरस्कार मिळाला त्यातही त्यांना फक्त राजकारणच दिसलं, अशी टीका श्रीकांत शिंदेंनी केली। तुमच्यापासून लोक दूर का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करा। आज महाविकास आघाडीचे लोकही तुमच्यापासून दूर जात आहेत, ते का जात आहेत याचं आत्मचिंतन करा, असं श्रीकांत शिंदे यावेळी सांगितलं। टायगर बघा, कालच एक प्रवेश झाला माजी आमदारांचा। येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन टायगर हे सुरूच राहणार आहे, कारण की लोक जी आहेत ही माननीय उपमुख्यमंत्री, मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्यावरती विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश करतात। 2.5 वर्षांमध्ये ज्या प्रकारे कामं केली शिंदे साहेबांनी, ज्या प्रकारे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले, ज्या प्रकारे वेगवेगळ्या योजना आणल्या, 2.5 वर्षांमध्ये इतकी कामं झाली की याच्या अगोदर इतकी कामं कधी झाली नव्हती। आज त्यांच्यावरती विश्वास ठेवून, त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून सगळे नेते असतील, कार्यकर्ते असतील, ते गेल्या 2.5 वर्षांपासून तर येतातच आहेत पक्षामध्ये, येणाऱ्या काळामध्ये अजून येतील। पण काही लोकांना जे आहे ते डिनर डिप्लोमसी काय त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे। काही लोक मेसेज करून आपापल्या आमदारांना, खासदारांना सांगतात की आवर्जून तुम्ही जाऊ नका, त्यांना जायचं असतं, पण ते सांगितल्यानंतर पण जे लोक आहेत ती आमचा एक ऋणानुबंध जो आहे, जो ऋणानुबंध ते लोक स्थापन करू शकले नाही त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर, त्यांच्या नेत्यांबरोबर, त्यांच्या आमदारांबरोबर, खासदारांबरोबर, तो आम्ही स्थापन केलेला आहे। आमची एक मैत्री आहे, त्याच्यामुळे ते मैत्री खातर येत असतात। पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना पॉलिटिक्स जर दिसत असेल तर मला वाटतं हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे। साहेबांना एवढा मोठा अवॉर्ड मिळाला, त्याच्यामध्ये पण त्यांना पॉलिटिक्सच दिसतंय। आज त्यांनी थोडंसं, मी नेहमी म्हणतो, आत्मपरीक्षण करा जरा, तुमच्यापासून लोक दूर का जात आहेत। आज महाविकास आघाडीची लोकं पण जी आहेत ही तुमच्यापासून दूर जात आहेत। महाविकास आघाडीचे अलायन्स पार्टनर जे आहेत हे पण तुमच्यापासून दूर जात आहेत, का जात आहेत याचं जरा आत्मचिंतन जर केलं तर त्याचं उत्तर नक्की मिळेल। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।